तू मगाशी म्हणत होतास की एखादी दुसरीच कला आपल्याला येणं किंवा एखादी दुसरं स्किल काहीतरी असणं सुद्धा कधी कधी फायद्याचं असतं. तर तू जादू कुठून शिकलास? मी असं माझं एक्सप्लोर केलं. खरंच माझं एक्सप्लोर केलं. देयर इज नो आन्सर टू इट. माझा विश्वास आहे याच्यावर. म्हणजे मी काय ओकेच आहे. पण तरी यार आय मीन इट्स मी तुला एक सांगू का, इट्स नॉट द सेकंड थिंग जे प्रत्येक माणूस चूज करेल ना. म्हणजे ते काही असं नाही गाण्याचा क्लास आहे, नाचायलाच काहीतरी गेलीये किंवा ओरिगामीत शिकायला लागलीये, अभिनयाच्या वर्कशॉप, असं इतकं ऑब्व्हियस नाहीये ते. लाईक there's where we come to the first question you ask. Again, it is make believe. जादू तर इट इज, मला असं वाटतं मॅजिक इज द हायेस्ट फॉर्म ऑफ थिएटर. तिथे मेक बिलीव्हचा एपिटोम आहे. तिकडे तर तुम्ही फिजिक्स चॅलेंज करत असता, तुझी सतसत विवेक बुद्धी मी चॅलेंज करत असतो त्या पॉइंटला. करेक्ट. की काहीतरी हवेत आलं, ऑफकोर्स इट्स अ ट्रिक, यू नो दिस कांट लेव्हिटेट. तुला असं होतं काय झालं काय, इट इज द फन ना. सो मला असं वाटतं की ते थिएट्रिक्स बद्दलची जी ओढ आहे ना, त्यातून जादूबद्दलची पण ओढ येते. अभिनय वगैरे काही जीवनात सुरू व्हायच्या आधी मला आयुष्यात जादूगार व्हायचं होतं. आणि नंतर जेव्हा यूट्यूब इमर्ज व्हायला लागलं तेव्हा मला लक्षात आलं की लोक ट्रिक्स कशा केल्या वगैरे हे करून टाकतायत त्याच्यावर. मग माझा इंटरेस्ट त्यातला कमी झाला की म्हणलं अरे मी हे फुल टाईम नाही करू शकत, की यार पीपल आर गिव्हिंग इट आउट. पण नंतर मला लक्षात आलं की ठीक आहे, ट्रिक कळली तरी इट्स स्टील अन एक्सपिरियन्स टू द फर्स्ट टाइम व्ह्युअर. सो मग मी नंतर हळूहळू परत करायला लागलो. आणि आत्ता मी पॅरलली परफॉर्मन्सेस करतो. आता काय जादूमध्ये पण बरेच प्रकार आहेत. बरेच काय मी स्टेज इल्युजन्स नाही करत, मी स्टेज शोज नाही करत, मी क्लोजअप मॅजिक करतो. आणि मी एस्पेशली आत्ता आम्ही गोव्याला गेलो होतो सगळे, तिथे मी स्ट्रीट मॅजिक करतो, रस्त्यावर लोकांना दाखवत. त्याचं मी काही व्लॉगिंग रील्स काहीही करत नाही. दिस इज वन थिंग आय डोंट वॉन्ट टू पब्लिश, कारण बाकी सगळं आउट इन ओपनच आहे. बारका अभिनय कुठे गेला की स्क्रीनवरच जाऊन पडत होतो. तर ही मला ऍक्च्युली लाईव्ह स्पेसची कला असावी माझी, असं वाटतं की जी कुठेही त्याच्यावर ती मालिकेत चित्रपटात कुठे शक्यतो न. पण विचारलंय लोकांनी असं तुला की अरे तू जादूही करतोस, असं एक पात्र जे जादूगारही आहे वगैरे, हे झालंय? पात्राबद्दलही झालंय, त्याच्यावर एक शो उभा करू आपण हेही झालंय. बापरे. रियालिटी शो म्हणून उभा करू चॅनलवर हेही झालंय. त्याच्यावर आपण याचं एक वेगळं युट्यूब चॅनल काढू हे पण झालंय. मला त्यातलं काही नाही करायचंय, कारण ही एक गोष्ट आहे जी मला खूप पर्सनल कॉम्पॅक्ट एक्सपिरियन्स पुरतीच करायला आवडते. पण त्यात काय एक्सप्लोर करायचं तुला, असं काही आत्ता डोक्यात आहे? त्याच्यात काही अजून नवीन शिकायचंय किंवा काही वेगळे प्रयोग करायचे, इवन इफ इट इज ऑन 1-to-1 बेसिस? ते संगीतासारखं आहे असं मला वाटतं. त्याला प्रचंड तयारीची गरज लागते. म्हणजे ते कामचलाऊ नाही होऊ शकत. इट्स ब्लॅक अँड व्हाईट ना. अभिनय कसं तू अजून आवडलं, अजून थोडं चांगलं होऊ शकतं, इथे जाऊ शकते, ही स्पेस आहे अभिनयाला किंवा बहुतांश कलांना. पण जादू इट वर्क्स और इट डझंट. अरे नाही मला कळलं हे होऊ शकतं, किंवा ओ शिट वर्क झालं, जे काय आय डोंट नो तुमचे काय नॉर्म्स आहे. तर असं आहे ना, ते ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर इट टेक्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस, बट स्टील आय एम एबल टू परफॉर्म. मी बऱ्याच ठिकाणी परफॉर्म करत असतो, प्रायव्हेट शोज, लोकांच्या प्रायव्हेट पार्टीजमध्ये, IT म्हणजे कॉर्पोरेट्समध्ये. मोस्टली इट इज कार्ड मॅजिक. आय ऑल्सो डू इट फ्रॉम द स्टेज, बट इट इज अ पर्सनल एक्सपिरियन्स. फॉर शुअर इट्स मोस्टली 1-to-1 बेसिसवरती. आणि ते मी कमीत कमी मीडियावर येऊ दे. तरी मध्ये एक फेज आली होती, लोक स्टोऱ्या टाकत होती. पण आता गोव्याला खूप लोकांनी स्टोरीज टाकल्या मी स्ट्रीट मॅजिक केली तेव्हा. तर मी ते काही रिशेअर नाही केलं, कारण म्हटलं तर परत लोक मग विचारणार. वॉन्ट टू हाईड इट ॲज मच एज कीप इट असं गरज नाही वाटत. एखादी गोष्ट असते ना जी आपण, कारण अगेन ॲज आय सेड की वी आर ऑलरेडी, मी या व्यवसायात आहे. जी लोकाभिमुख गोष्ट आहे ती लोकांना दिसते. म्हणजे नाही म्हणलं DOP दिसत नाही लोकांना, नट आहे मी, दिसतोच मी लोकांना. तर ही एक गोष्ट मला काय म्हणतात एकल कला मला आयुष्यात हवी होती. जे मला गाणं आवडतं, मला नृत्य जे करतात त्यांच्याबद्दल फार कौतुक वाटतं, की ते आपण असं म्हणतो ना की यू आर द प्लेयर अँड यू आर द इन्स्ट्रुमेंट. मला वाद्य वाजवणाऱ्यांबद्दल खूप वाटतं. की म्हणजे दे कॅन, ते रमू शकतात स्वतः. अभिनयाचं तसं नाहीये. मला सगळं क्रू उपस्थित राहिल्याशिवाय अभिनयाचे तारे कुठे तोडणार आहे. बरोबर. अजून मी आरशासमोर केलं तरी मला अप्रिसिएशन हा बेसिक बाय प्रॉडक्ट आहे ना माझ्या कलेचं. तर मला ही एक गोष्ट वाटते जी मला प्रायव्हेटली करायची. इंटरेस्टिंग. ओके.